मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बातमी। सुरेगाव तालुका कोपरगाव येथील किराणा दुकान फोडून दुकानातील किराणा सामान चोरी करणाऱ्या आरोपीस कोपरगाव तालुका पोलिसांनी केले 48 तासात अटक। बघूया सविस्तर वृत्तांत। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे विलास मनोहर वाबळे, वय 50 वर्ष, धंदा किराणा दुकान, व्यवसाय, राहणार वाबळे वस्ती, सुरेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर यांनी दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून 235/2025 भारतीय न्याय संहिता कलम 311(1), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दिनांक 5/8/2025 रोजी रात्री 9 वाजता दिनांक 6/8/2025 रोजी पहाटे 4:45 वाजेच्या दरम्यान कोणातरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे मालकीचे मातोश्री किराणा अँड जनरल स्टोअर, सुरेगाव, तालुका कोपरगाव या दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाने तरी उचकटून आत प्रवेश करून किराणा दुकानातून रक्कम रुपये 54,455 रुपये किमतीचा किराणा सामानाचा मुद्देमाल, ज्यामध्ये किराणा वस्तू व रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेले आहे, अशा फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरीस केलेल्या मुद्देमालाचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार असलेला कपिल राजू पिंपळे, वय 27 वर्ष, धंदा मजुरी, राहणार मोतीनगर कोळपेवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिलानगर याने त्याच्या अल्पवयीन साथीदार यांच्यासोबत मिळून केलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे मॅडम, पोलीस अंमलदार दैफळे, गुंजाळ वाघ यांच्यासह कपिल राजू पिंपळे, वय 27 वर्ष, धंदा मजुरी, राहणार मोतीनगर याच्या राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी मिळून आला। त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या अल्पवयीन याचे सोबत मिळून केलेला असल्याचे मान्य केले। पोलिसांची पंचाचे समक्ष त्याचे राहते घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल व त्याचा मोबाईल फोन मिळून आल्याने पोलिसांनी सदरचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। 2,160 रुपये किमतीचा मुरली कंपनीचे सोयाबीन रिफाइंड ऑइल कॅन, तसेच 688 रुपये किमतीचे कोथिंबीर धना पावडरचे एकूण 8 सीलबंद पाकिटे प्रत्येकी 20 ग्रॅम वजनाचे व त्यावर 86 रुपये प्रत्येकी किंमत असलेले 600 रुपये किमतीचे महादेव प्युअर सेलम हळदी पावडरचे 3 सीलबंद पाकिटे प्रति किलो 500 ग्रॅम वजनाचे 200 रुपये किमतीचे असलेले, तसेच 1400 रुपये किमतीचे महादेव प्युअर सेलम हळदी पावडरचे 14 सीलबंद पाकिटे 200 ग्रॅम वजनाचे 100 रुपये किमतीत असलेले, 400 रुपये किमतीचे सपट परिवार कंपनीचे प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 8 सीलबंद पाकिटे, त्यावर प्रत्येकी 50 रुपये छापील किंमत असलेले 1,890 रुपये किमतीचे सपट परिवार
कंपनीचे पिवळ्या रंगाचे एकूण 189 सीलबंद छोटे पाकिटे प्रत्येकी 10 रुपये छापील किंमत असलेले 130 रुपये किमतीचे सपट परिवार कंपनीचे हिरव्या रंगाचे एकूण 26 सीलबंद छोटे पाकिट त्यावर प्रत्येकी 5 रुपये छापील किंमत असलेले 15 ग्रॅम वजन असलेले तसेच 80 रुपये किमतीचे सपट परिवार किमतीचे हिरव्या रंगाचे एकूण 2 सीलबंद पाकिटे त्यावर प्रत्येकी 40 रुपये छापील किंमत असलेले व 100 ग्रॅम प्रत्येकी वजन असलेले 80 रुपये किमतीचे जयानंद MD कंपनीचे 2 सीलबंद पाकिटे प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे व त्यावर 40 रुपये छापील किंमत असलेले 10,000 रुपये किमतीचा एक Vivo Y400 Pro 5G कंपनीचा पर्पल रंगाचा मल्टीमीडिया मोबाईल फोन त्याचा EMI क्रमांक तसेच आरोपीच्या ताब्यातून रक्कम रुपये 17,428 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यात पोलिसांची सराईत गुन्हेगार आरोपी कपिल राजू पिंपळे वय 27 वर्ष धंदा मजुरी राहणार मोतीनगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यास 8/8/2025 रोजी अटक केलेली असून त्याच दिनांक 9/8/2025 रोजी मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोरगाव यांच्या न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने आरोपी तास दिनांक 11/8/25 पावत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदर डे नेम कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कारवाई ही मान्य सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मान्य सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मान्य शिरीष ओमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदीप कुळीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री धरमसिंग व्ही सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वैशाली मुकणे मॅडम, पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 122 जयफळे, पोलीस कॉन्स्टेबल 864 वाघ, पोलीस कॉन्स्टेबल 78 गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल 1904 सुकटे, पोलीस कॉन्स्टेबल 1285 सानप यांच्या पथकाने केलेली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी बघत रहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत.